मित्रांनो, आजकाल आपण बघतोय तरुणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना हार्ट अटॅकचा धोका वाढत जातोय. पण हार्ट अटॅक नेमका येतो कसा? तर थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये स्थित आपलं हृदय यामध्ये सतत शरीराला रक्त पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू असते. पण जेव्हा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीजमध्ये प्लाक म्हणजेच आपण जे फास्ट फूड खातो त्यातली चरबी जमा होत जाते, तेव्हा त्या अरुंद आणि कडक होतात. कारण त्यांच्या भिंतीवर चरबी, कोलेस्ट्रॉल व इतर पदार्थ साचतात. हा प्लाक वर्षानुवर्ष वाढत जातो व धमनीचा मार्ग संकुचित करतो. यामुळे हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. ही दीर्घकालीन प्रक्रिया अथेरोस्क्लेरोसिस या नावानं ओळखली जाते. पुरेसा रक्त पुरवठा न झाल्यानं हार्ट मसलच्या पेशींना ऑक्सिजनचा अभाव होतो. त्या कायमस्वरूपी नुकसानीला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किंवा हार्ट अटॅक असं म्हणतात. यामुळे छातीमध्ये अचानक दुखणं, ज्याला एन्जायना पेक्टोरिस या नावानं ओळखलं जातं. तुम्हाला जर हार्ट अटॅक पासून वाचायचे उपाय हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.